पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं बेसिक मॅथ स्टडी पॉइंट यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आतापर्यंत आपण पाहिलं होतं बाळांनो, अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची। आज बघायचं आपल्याला की अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा। तर बघा रे, अपूर्णांकाचा गुणाकार अशा पद्धतीने दिला जातो। आता बघा या ठिकाणी काय करायचं माहिती बाळांनो, सरळ सरळ 9 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं आणि 8 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं। जसे की 9 मल्टिप्लाय बाय 7 आणि खाली घेतलं 8 मल्टिप्लाय बाय 6। आता बघा 9 7 चा 63 आणि 8 6 चा 48। तर बघा आता आपला आन्सर आला या ठिकाणी 63/48। ठीक आहे, परंतु या ठिकाणी बघा रे, डिव्हिजिबिलिटी शिकवलं होती नाही। या डिव्हिजिबिलिटी मध्ये तर बघा ह्या दोन्हीला कोणत्या संख्येने भाग जातो रे, तर 3 ने जातो। बघा 3 2 6 3 1 3 3 1 3 आणि 3 6 18 म्हणजे आन्सर या ठिकाणी काय आलं रे, 21/16 हे झालं त्याचं फायनल आन्सर। आता बघा अशाच पद्धतीचे आपण थोडेसे मोठे मोठे घेऊ गुणाकार। ठीक आहे, बघा दुसरे घेतलं आपण गणित 48/16 मल्टिप्लाय बाय 64/40। बघा तर काय होतं, आता बघा असे मोठे मोठे गुणाकार करताना तुम्हाला बघा प्रत्येक गोष्ट फॉर्म काढा, डिव्हिजिबिलिटी पार्ट काढा लागेल। त्यापेक्षा इथं लिहितच काय करायची, काटाकाटी करायची। ती कशी स्टॅक काढायची आता मी सांगते। बघा बघा 16 1 चा 16, 16च्या पाढ्यामध्ये 64 आहेत का, हो। बघा ते कसं करायची काटाकाटी, किंवा उभी करायची, आडवी करायची नाही। एक तो उभी काटा उभ्या बघायचं डिव्हिजिबिलिटी मध्ये कोणते येते, किंवा तिरकस तिरकस म्हणजे असं। परंतु लक्षात ठेवायचं आडवं कधी बघायचं नाही। बघा रे 16च्या पाढ्यामध्ये 64 आहेत का, बघा 16 चोक 64। बघा इथं आलं रे 4। आता बघायचं ह्याला 2 2 चा 4 आणि 2 7 चा 40। आता बघा 7 च्या पाढ्यामध्ये 48 आहे का, तर 48 नाही, म्हणजे आपलं गणिताचं उत्तर इथंच निघालं 42 मल्टिप्लाय बाय 48 मल्टिप्लाय बाय 2/7। आता बघा 48 × 2 किती झालं रे, 8 2 चा 16, 4 2 चा 8 + 1 96/7 हे झालं या ठिकाणी त्याचं कम्प्लीट आन्सर। बघा अशाच पद्धतीने तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी येते। बघा पहिले एक्झाम्पल झालं हे एक सॉल्व्ह करा आणि त्याचबरोबर थोडंसं आपण मोठं घेऊया। तर ह्याचा आन्सर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा। ठीक आहे, बघा अशा प्रकारे काय होतं, आपल्याला ठिकाणी गुणाकार करायचा होता। आता आपल्याला बघायचं की अपूर्णांकाचा भागाकार कसे करायचे। बघा अपूर्णांकाच्या भागाकाराचं गणित घेऊ आपण। बघा अपूर्णांकाचे भागाकार जे आहेत ते सुद्धा गुणाकारासारखेच असतात, परंतु थोडंसं त्याच्यामध्ये काय असतं रे बाळांनो, तर या ठिकाणी चेंजेस असतात। आता बघा या ठिकाणी मी जे गणित घेतलं काय रे, 48/60। आता बघा भागाकार करायचा आपण। ठीक आहे, बघा अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी भागाकाराचं गणित घेतलं। आता बघा काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिली स्टेप वरचं जे हे जे आहे ते जसं तसं खाली लिहून घ्यायचं 48/60। आता तिथं भागाकार नाही त्याला करायचं गुणाकारमध्ये कन्वर्ट, आणि गुणाकारामध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर हे घ्यायचं वरती आणि 8 घ्यायचं खाली, जसं की 4/8। बघा रे काय करायचं रे, भागाकाराचं गुणाकारामध्ये कन्वर्ट करताना जे खालीची संख्या आहे ती छेदाची संख्या अंशात घ्यायची आणि अंशाची संख्या छेदात घ्यायची। आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन। बघा 4 1 चा 4, 4 4 चा 16, 8 1 चा 8, 8 6 चा 48। म्हणजे बघा रे 6 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे आन्सर झालं रे 64। त्याचा आपण जर लोएस्ट फॉर्म काढला तर हे दोन्ही संख्या कशाचे आहेत रे, 2 च्या पाढ्यामध्ये, म्हणून फायनल आन्सर झाला आपलं 3/2। तर अजून एक सोडून बघू। बघा आता हे कसं करायचं। आता बघा मी तुम्हाला काय म्हणलं होतं, वरची संख्या काय करायची जशा तशी लिहून ठेवायची, डिवाइडला काय करायचं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह, आणि 7 काय करायचं रे वरती घ्यायचं आणि त्याला घ्यायचं खाली। आता बघा 7 1 चा 7, 7 2 चा 40, 31 चा 13, 13 2 चा
26 म्हणजे या ठिकाणी आन्सर 2 मल्टिप्लाय बाय 1 आणि 2 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 2/2. बघा 2 2 चा 1 म्हणजे ह्याचे आन्सर किती झाले 1. बघा 2 ने 2 ला काय होतं डिवाइड होते. तर बघा अशा पद्धतीने याचे आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक देखील करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडला देखील शेअर करू शकता. धन्यवाद.